बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन करणाऱ्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या आंदोलकांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर करण्यात आलं होतं। त्यांच्या विरोधात रेल रोको यासह सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। तब्बल 300 आंदोलनकर्त्यांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले। तर 28 जणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटकही केली। बदलापूरच्या घटनेच्या विरोधात हे सगळे आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले होते आणि यावेळी पोलिसांना त्यांना अडवण्यासाठी अक्षरशः लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। अनेक पोलीस यामध्ये काल खरं तर जखमी झाले होते आणि या प्रकरणामध्ये आता या आंदोलकांना कोर्टात हजर करण्यात आलेले आहे आणि विविध कलमांन्वये त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले। दरम्यान बदलापूरमध्ये 8 ते 9 तास चाललेलं हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातनं दिसला असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केलाय। आपण पाहतोय एकीकडे लहानग्यांसाठी हे लोक इथे रस्त्यावर उतरलेले असताना मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे राजकीय विधान करणं हे अत्यंत चुकीचं असल्याची सुद्धा भावना समाजातून आता उपस्थित होते। ये जे आले होते ते लेक लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चे बोर्ड घेऊन आले होते। असे काय कुठे आंदोलन असतात का? ताबडतोब बोर्ड छापून आणतात। विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे, त्यांची पोटदुखी पोटसूळ उठलेला आहे, हा कालच्या आंदोलनातून दिसला। दरम्यान बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटतायत। 4 वर्षांच्या 2 मुलींवर शाळेतल्याच एका सफाई कर्मचाऱ्यानं शाळेच्या स्वच्छतागृहात शोषण केल्यामुळे अक्षरशः खळबळ माजली आहे। नेमकं काय घडलं आमचे प्रतिनिधी सांगतायत, अजय दुधाणे। बदलापुरात ज्या 2 मुलींवरती अत्याचार झाला, ज्यामुळे काल मोठं आंदोलन उभं राहिलं, या बदलापुरात आपण पाहू शकता ही जी शाळा आहे आणि ह्या शाळेचा हा परिसर आपण पाहू शकता। ही एक प्रतिष्ठित शाळा आहे, जी बदलापूरमधली एक प्रतिष्ठित शाळा म्हणून ओळखली जाते आणि जी एक जुनी शाळा आहे। आणि या शाळेच्या शौचालयात त्या नराधमाने त्या 2 मुलींवरती अत्याचार केला। आपण पाहू शकतात हे जे शौचालय आहे, त्या शौचालयात त्या मुली आल्या होत्या आणि इथे त्या नराधमाने त्या मुलींवरती अत्याचार केला आहे। पाहायला गेलं तर पूर्णपणे हे एका बाजूला हे शौचालय आहे, शाळा एका बाजूला आहे आणि एका बाजूला हे शौचालय आहे आणि या शौचालयात त्या नराधमाने त्या 2 मुलींवरती अत्याचार केलेला आहे आणि ह्या शाळेमध्ये जो हा प्रकार घडला आहे हा निंदनीय प्रकार आहे आणि याचाच निषेध काल बदलापूरमध्ये झाला। कॅमेरामन नितीन बोराडेसह अजित दुधाणे, साम टीव्ही, बदलापूर।